नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे संकर्षण आता आकाशला म्हणत असतो की आकाश, या हातातून आहे ना खूप मोठं पाप झालंय. आता तुझी कशी माफी मागू ना, या सगळ्या पापाचं कसं प्रायश्चित्त करू मला खरंच काहीच कळत नाही आहे. पण सध्या तरी मी हात जोडून फक्त तुझी माफी मागू शकतो. प्लीज तू मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुला आणि भूमीला एकमेकांपासून वेगळं करून मी खूप मोठं पाप केले. प्लीज मला माफ कर. हे सगळं गिल्ट माझ्या मनातून कधी जाणार आहे मला माहिती नाही, पण प्लीज तू मला माफ केलंस तर भूमीने मला माफ केल्यासारखं होईल. म्हणून सगळ्यात आधी मी तुझी माफी मागायला आलो आहे, असं संकर्षण म्हणत असतो. माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी घडली मलाच माझं काही कळत नाही आहे आणि या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त त्रास होतो आहे, असं संकर्षण म्हणत असतो. संकर्षण हा व्यक्ती खूपच जास्त चांगला आहे. रागाच्या भरामध्ये जो निर्णय त्याने घेतला त्याचा त्याला आता इतका पश्चाताप होतोय की तो स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला बघू शकत नाही आहे. इतका त्याला आता स्वतःचाच राग येतोय, कारण तो माणूस म्हणून खूपच चांगला व्यक्ती आहे. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, संकर्षण प्लीज प्लीज तुम्ही माफी मागू नका आणि रडू नकोस. हे बघ, तू हे जे काही केलंस ते तुझ्या बायकोच्या प्रेमापोटी केलंस ना, आणि बायकोवरती वेडं प्रेम करणं काय असतं ना, हे मी अगदी व्यवस्थित समजू शकतो. त्यामुळे तू जे काही केलंस बायकोच्या प्रेमापोटी केलंस आणि आमच्या नकळतपणे का होईना रागापोटी केलंस. त्यामुळे तू माफी मागू नकोस. या सगळ्यामध्ये तसं बोलायला गेलं तर तुझी खरंच काही चूक नाही आहे. आणि खरंच सांगतो अगदी मनापासून, तुझ्या बायकोबरोबर जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी, अगदी मनापासून सॉरी. तुझी बायको अचानकपणे तुला आणि तुझ्या बाळाला सोडून गेली आणि त्यामुळेच तू असा वागलास ना, त्यासाठी खरंच म्हणजे मी तुला सॉरी म्हणतो, अगदी मनापासून सॉरी. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे आकाश. त्यामुळे आता तू एक काम कर, मी इथे भूमीला तुझ्याकडे परत घेऊन येणारा कोण आहे? तो अधिकार मला नाही आहे, मी तितका मोठाच नाही आहे. भूमी तुझी आहे, त्याच्यामुळे मी भूमीला तुझ्याकडे परत घेऊन येण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा तू एक काम कर, मला आता तुम्हाला दोघांना एकत्र आलेलं बघायचं आहे. भूमी आणि आकाश यांना मी वेगळं केलं होतं ना, पण तुम्ही दोघेजणं मेड फॉर इच अदर आहात. तेव्हा तू आता माझ्याबरोबर माझ्या घरी चल. भूमीला याबद्दल मी काही सांगितलेलं नाही आहे, कारण भूमीला मला सरप्राईज द्यायचं आहे. जेव्हा तू घरी येशील भूमीला घेण्यासाठी, तेव्हा भूमीच्या चेहऱ्यावरती जो आनंद असेल ना, तो मलासुद्धा बघायचा आहे. भूमी आणि आकाश यांना एकत्र येताना मला डोळे भरून बघायचं आहे. आकाश, तुम्हाला दोघांना वेगळं करून मी जे काही पाप केलं होतं, जी काही चूक केली होती ती आता मला सुधारायची आहे. आणि त्यापेक्षा मोठं प्रायश्चित्त काय असू शकतं? म्हणजे तू आणि भूमी तुम्ही दोघेजण एकत्र याल, पूर्वीसारखे एकत्र राहाल. तुम्हाला दोघांना मला भेटताना बघायचं आहे, आनंदाने एकमेकांच्या मिठीत बघायचं आहे. त्याच्यामुळे तू माझ्याबरोबर चल आणि तुझ्या भूमीला तू तुझ्या घरी परत घेऊन ये. तेव्हा इथे आकाशला खूप आनंद होतो, मानसीला खूप आनंद होतो. पण इथे रागिणीचा चेहरा बघा कसा झाला आहे. तेव्हा रागिणी इतक्या आनंदाच्या क्षणी आकाशला आठवण करून देत असते. ती म्हणत असते, आकाश नाही अरे ते सगळं ठीक आहे, पण तू मगाशी तर डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यास ना, त्याचं काय? तू डिवोर्स पेपर साईन केलेस ना मगाशी? तेव्हा आकाश म्हणतो, हो आत्या, अगदी बरोबर बोललीस तू, ते डिवोर्स पेपर मी तुला दाखवतो. तेव्हा आकाश ते डिवोर्स पेपर घेतो आणि रागिणीला दाखवतो. तेव्हा रागिणीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मानसी म्हणते, काय आहे त्याच्यामध्ये? काय केलं तुम्ही भाऊजी? तुम्ही खरंच सही केलीत का डिवोर्स पेपरवरती? बघू दे आई. तेव्हा इकडे मानसी ते डिवोर्स पेपर बघायला जाते, तर त्याच्यावरती आकाशने काय लिहिलेलं असतं? भूमी परत येणार, असं त्याने त्या डिवोर्स पेपरवरती लिहिलेलं असतं. त्याने काही सही केलेली नसते. तेव्हा रागिणी म्हणते, काय म्हणजे तू डिवोर्स पेपरवरती सही नाही केलीस आकाश? तू मगाशी भूमी परत येणार असं लिहिलं होतंस? तेव्हा आकाश म्हणतो, हो, कारण मला पूर्णपणे खात्री होती आणि विश्वास होता की भूमी नक्की परत येणार. आणि आता बघितलं ना, स्वतः इथे संकर्षण मला सांगायला आलं आहे की भूमी परत घरी येणार म्हणून, आणि तू घेऊन यायचं आहेस तिला, हो ना संकर्षण? तेव्हा संकर्षण म्हणतो, हो अगदी बरोबर. चल तू माझ्याबरोबर आणि तुझ्या भूमीला तू स्वतः घरी परत घेऊन ये.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संकर्षण जात असताना इथे आता मानसीच्या हातामध्ये जे डिवोर्स पेपर असतात ते संकर्षण घेतो आणि म्हणत असतो, ए मानसी, हे पेपर माझ्याकडे दे. आता बघ मी याचं काय करतो ते. चल आकाश, चल आपण निघूया. तेव्हा इथे संकर्षण आणि आकाश दोघेजण संकर्षणच्या घरी सरप्राईज देण्यासाठी भूमीला निघतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला जो काही आनंद झालेला असतो तो आनंद खरं तर म्हणजे ती शब्दात तर नाही सांगू शकणार, पण मी सुद्धा शब्दात नाही सांगू शकणार इतका तिचा चेहरा अगदी खुललेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरती आपली बहीण परत येणार त्याचा आनंद असतो. तेव्हा इथे आता भूमी टेन्शनमध्ये असते. भूमी कामं तर करत असते, पण तिच्या डोक्यामध्ये एकच विचार सुरू असतो. ती म्हणत असते की संकर्षणला मी पुरावा तर दाखवला आहे आकाश निर्दोष असल्याचा, पण संकर्षण त्याच्यावरती काहीच रिॲक्ट झाले नाही, काहीच बोलले नाही. म्हणजे त्यांचा अजून विश्वास बसला नाही का त्या पुराव्यांवरती? की विश्वास बसला आहे पण त्यांच्या मनातून अजून रागच गेलेला नाही आहे आकाशबद्दलचा, म्हणून ते काही रिॲक्ट झालेले नाही आहेत. काय बरं झालं असेल? तेवढ्यातच डोरबेलचा आवाज येतो. भूमी जाते आणि दरवाजा उघडते. तेव्हा संकर्षण आलेला असतो. संकर्षण म्हणतो की भूमी, तो व्हिडिओ फेक आहे. चेक करून आलो आहे मी आता. व्हिडिओ फेक आहे. आकाशने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो व्हिडिओ बनवला आहे आणि ते मी सिद्धही केले आहे. अगदी पुरावा देऊन सिद्ध केलं आहे की व्हिडिओ फेक आहे म्हणून. त्याने तयार केला होता आणि त्या दीपकच्या घरामध्ये तो व्हिडिओ ठेवून दिला होता. म्हणूनच हे बघ, पुरावा घेऊन आलो आहे. त्या आकाशकडे गेलो आणि त्याला सांगितलं की त्याने तो व्हिडिओ खोटा तयार केला आहे म्हणून, आणि म्हणूनच त्याने ह्या डिवोर्स पेपरवरती सही केले आणि ते पेपर तुझ्याकडे पाठवून दिलेत. तेव्हा भूमी म्हणते, हे कसं शक्य आहे? तो व्हिडिओ खरा आहे, व्हिडिओ खोटा असूच शकत नाही. त्या दीपकला मी ओळखते, आमची गाडी, आमचं घर, टायमिंग मॅच होते, तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की व्हिडिओ खोटा आहे म्हणून. व्हिडिओ खरा आहे आणि डिवोर्स पेपरवरती आकाश कधीच सही करू शकत नाही. माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आकाश डिवोर्स पेपर कधीच साईन करणार नाही. त्याला करायचे असते तर त्यांनी कधीच केले असते. तो कधीच नाही मला डिवोर्स देणार. मला विश्वास आहे त्याच्यावरती आणि पूर्ण खात्री आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो, हो मग बघ ना, बघ त्याच्यावरती, बघ त्याने साईन केले की नाही, बघ डिवोर्स पेपरवरती. तेव्हा इथे भूमी डिवोर्स पेपर उघडून बघते. त्याच्यावरती साईन केलेली असते, पण काय लिहिलेलं असतं? भूमी परत येणार असं लिहिलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते, हे काय, भूमी परत येणार? तेव्हा संकर्षण म्हणतो, हो ते बघ तिकडे, तुझा आकाश परत आलाय आणि भूमी, तुझा आकाश तुला परत घ्यायला आलाय. जा तू आता तुझ्या आकाशबरोबर तुझ्या घरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी मागे वळून संकर्षणकडे बघते. तिला विश्वास बसत नसतो की संकर्षणने म्हणजे इथे आकाशला घेऊन आलाय आणि मला परत माझ्या घरी जाण्याची मला परवानगी देतोय. 1 मिनटं आधी भूमी विचार करत असते की मला या कैदखान्यामध्येच राहावं लागते की काय? मला माझं संपूर्ण आयुष्य माझ्या आकाशशिवाय, माझ्या क्षितिजाशिवाय इथे घालवावं लागते की काय, असं भूमीला वाटत असतं. पण इथे संकर्षणने तिला जे काही वाटत असतं ते सगळं खोटं ठरवलेलं असतं. संकर्षण भूमीला म्हणतो की आकाश तुला परत घ्यायला आलाय आणि तू त्याच्याबरोबर जायचंयस भूमी. तेव्हा इथे भूमीच्या हातापायातलं बळच निघून जातं, इतका तिला आनंद होतो. तेव्हा संकर्षण जातो, आकाशला घेऊन येतो आणि त्यानंतरला संकर्षण भूमीचा हात पकडतो आणि म्हणतो, ए भूमी, भूमी तुझा हात दे. ए आकाश, तुम्ही दोघेजणं, अरे तुम्ही दोघेजणं मेड फॉर इच अदर आहात. भूमी आणि आकाश यांना मी एकमेकांपासून वेगळा करणारं कोण आहे? अरे तुम्ही दोघेजणं एकमेकांसाठीच बनलात. तुम्हाला कधीच कुणी वेगळं करू शकत नाही. चला, अरे बघताय काय, भेटा तुम्ही दोघेजणं एकमेकांना. तेव्हा इथे दोघे आता एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा इथे संकर्षण एका बाजूला जाऊन उभा राहतो. खरं तर संकर्षणसाठी सुद्धा ही वेळ थोडी कठीणच असते, कारण का आता संकर्षणच्या मनामध्ये भूमीने जागा निर्माण केलेली असते. संकर्षण भूमीच्या प्रेमात असतो, पण तरीसुद्धा हे सगळं तो भूमीच्या आणि आकाशच्या आनंदासाठी करत असतो. कारण शेवटीला प्रेम केलं म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी यासाठी झटण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या आनंदासाठी जर आपण काहीतरी केलं तर याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो, असं संकर्षणला वाटतं. म्हणूनच त्याने आता त्याचं प्रेम हे थोड्या दिवसांपुरतीचं आहे, पण तिथे भूमी आणि आकाश यांचं इतक्या वर्षांपासूनचं प्रेम आहे. तेव्हा तो त्या दोघांना वेगळं करून हे जे काही पाप त्याने आता केलं होतं ते त्याला पुढे करायचं नव्हतं आणि म्हणूनच त्याने त्याची चूक लगेच सुधारलेली असते.
तेव्हा इथे आता संकर्षण म्हणत असतो की भूमी आकाश, तुम्हाला दोघांना मी वेगळं केलं, थोड्या दिवसांपुरतं का नाही पण केलं, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, संकर्षण तुम्ही जो काही निर्णय घेतलात खरंच तुम्ही मला खूप मोठं सरप्राईज दिलंत असंच मला वाटतंय. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की भूमी, मी तुझ्या आकाशची माफी मागितली, पण आता मी तुझीसुद्धा माफी मागतोय. प्लीज मला शक्य झालं तर माफ कर. तेव्हा भूमी म्हणते, प्लीज संकर्षण प्लीज तुम्ही माफी मागू नका. खरं तर तुमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. खरं तर तुमचं खूप जास्त नुकसान झालं आहे, हे मी सुद्धा मान्य करते. अपघात झाला, नकळतपणे झाला, पण तुमची बायको तुम्हाला सोडून गेली आणि तो राग तुमच्या मनामध्ये होता आणि घरातली सिच्युएशन, ओजस तुमच्यावरती चिडला होता, रागवला होता. या सगळ्या गोष्टी आता भूमीसुद्धा समजून घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता संकर्षण म्हणत असतो की भूमी, ह्या तुमच्या मित्राने आता शेवटची इथे एक चांगली गोष्ट केली आहे. तुम्हाला आता दोघांना एकत्र आणलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, शेवटची गोष्ट का? अहो मैत्रीण म्हणवता ना मला, मग लगेच मैत्री तोडताय की काय? हे बघा, आपली मैत्री ही कायम राहील, कळलं ना? तेव्हा इथे आता संकर्षण म्हणतो, अगदी बरोबर, आपली मैत्री ही कायमच राहील. त्यानंतर प्रेक्षकांनो, संकर्षण म्हणतो, एक मिनिट थांबा हां, आणि तो जाऊन आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर घेऊन येतो. जो कॉन्ट्रॅक्ट भूमीने साईन केलेला असतो ते पेपर आता संकर्षण घेऊन येतो आणि तो म्हणत असतो की आकाश, भूमी, हे पेपर आहेत जे भूमीने हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं आणि ते आता मी तुमच्या दोघांच्या समोर फाडतोय. तेव्हा संकर्षणने ते कॉन्ट्रॅक्टचे पेपरसुद्धा भूमी आणि आकाश यांच्या समोर फाडून टाकलेले असतात. अगदी त्याचे तुकडे तुकडे केलेले असतात. तेव्हा संकर्षण म्हणतो की भूमी, आता तू मोकळी झाली आहेस. तुला ज्या बंधनामध्ये मी अडकवलं होतं ते मी तोडून टाकले, अगदी मुळासकट उपटून टाकले. भूमी आणि आकाश यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. ते नेहमी एकत्र राहू शकतात. माझ्याकडून जी चूक झाली आहे ती मला सुधारायची होती. मला त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं होतं. तुम्हाला दोघांना एकत्र आणून मला माझी चूक सुधारता आली आहे. यापेक्षा अजून वेगळं प्रायश्चित्त काही असू शकत नाही, मला असं वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी चल आपल्या घरी जाऊन तयार हो आता. तेव्हा इथे भूमी तयार होण्यासाठी गेलेली असते. तेव्हा इथे संकर्षणे हा डिसिजन अगदी मनावरती दगड ठेवून घेतलेला असतो. पण त्याला इथे आता भूमी आणि आकाश यांना वेगळं ठेवायचं नसतं. त्यानंतर इथे एका ठिकाणी दीपक लपून बसलेला असतो. रागिनी येते प्रेक्षकांनो गोडाऊनमध्ये आणि इथे आता अशी काही लाथ मारते चेअरला. दीपकला आता चेअरवरून खालीच पाडते आणि त्याला लाथा बुक्क्यांनी मारते. आणि इथे दीपक म्हणत असतो, अहो मॅडम काय झालं काय झालं? तेव्हा रागिनी म्हणते, काय रे तुला पुरावे नष्ट करता येत नाही का? म्हणजे ज्या वेळेला तू आमच्या घरी गाडीचे ब्रेक फेल करायला आला होतास ते CCTV फुटेज तुला तुझ्या घरामध्ये ठेवायची काय गरज होती रे? ते फुटेज मला द्यायचं, नाही तर डिस्ट्रॉय करून टाकायचं ना. तुझ्या घरावरती धाड पडली, ते फुटेज पोलिसांना भेटलं, तो पुरावा त्या भूमीला देण्यात आला आणि भूमीने तो संकर्षणला दाखवला. संकर्षणचा गैरसमज एका मिनिटामध्ये दूर झाला ना आणि ती भूमी आणि आकाश पुन्हा एकत्र आले. तो संकर्षण तर देव माणूस निघाला. त्या दोघांना एकत्र आणलं ना त्याने. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, कळते का तुला नालायका? अरे इथे मी 10 पावलं पुढे होते, पण आता त्या व्हिडिओमुळे, त्या फुटेजमुळे 10 पावलं मागे आले मी. तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम माफ करा माफ करा, मी मुद्दामून काही केलेलं नाही आहे. मला नव्हते माहिती की ते फुटेज घरामध्ये आहे आणि पोलीस धाड टाकतील. खरंच सांगतोय मॅडम. तेव्हा रागिनी म्हणते की आता माझं काही खरं नाही आहे. ते भूमी आता येणार परत घरी माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला, असं इकडे आता रागिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी छान तयार होऊन आलेली असते स्वतःच्या घरी परत जाण्यासाठी. तेव्हा इथे भूमी आता तयार होऊन आल्यानंतर इथे आता संकर्षण म्हणतो की जा भूमी, तुम्ही दोघेजणं जा आणि आतापर्यंत जसा सुखाने संसार करत होता तसाच सुखाने संसार करा. तेव्हा इथे आता ओजस येतो आणि म्हणतो, भूमी आई कुठे चालली आहेस तू? तेव्हा भूमी म्हणत असते की ओजस बाळा, अरे हा आकाश आहे ना, माझा मित्र आहे, मी त्याच्याबरोबर जरा त्याच्या घरी चालले हां. तेव्हा ओजस म्हणत असतो, हा आकाश तुझा मित्र आहे ना, तोच मित्र ज्याच्यासाठी तू धावत पळत गेली होतीस? मी म्हणालो होतो ना तुला, तुझा मित्र आकाश तुझ्यापासून कधीच दूर होणार नाही म्हणून सांगितलं होतं ना मी तुला. तेव्हा इथे आता संकर्षण म्हणत असतो की हो बाळा, तुझ्या तोंडून देवच बोलला होता आणि ते बघ आता तुझी भूमी आई
आणि आकाश दोघेजण एकत्र आलेत ना. ओजस बाळा, हा आकाश आहे ना, तो भूमीचा नवरा आहे खरं तर. म्हणजे भूमी आई आणि आकाश यांच्यामध्ये माझ्यामुळे भांडण झालं होतं. पण आता मी त्या दोघांचं भांडण मिटवलं आहे आणि ते बघ त्या दोघांना पुन्हा एकत्र आणले. तेव्हा भूमी आई आता त्याच्या घरी परत चालली आहे, तिच्या घरी परत चालली आहे. तेव्हा इथे ओजस म्हणत असतो, म्हणजे तू आता या घरातून पुन्हा निघून जाणार, परत तू माझ्याकडे कधीच येणार नाहीस. जशी पल्लवी आई मला सोडून गेली तशी भूमी आई तूसुद्धा मला सोडून चालली आहेस का. तेव्हा इथे भूमीला खूप वाईट वाटतं आणि ती इथे ओजसला मिठी मारून रडायला लागते प्रेक्षकांनो. तेव्हा ओजस म्हणत असतो की भूमी आई प्लीज नको जाऊस ना मला सोडून. तेव्हा इथे भूमीला काय बोलावं काही कळतच नाही. भूमी म्हणते, ओजस बाळा नको काळजी करू, मी येईन ना तुला भेटायला, रोज रोज भेटायला येईन मी तुला, आणि तूसुद्धा भेटायला ये ना मला, माझ्या घरी येशील ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ओजस हे बघ, तू आमच्याकडे खेळायला ये, आमच्याकडे लहान बाळ आहे, तुला माहिती आहे ना क्षितिजा, क्षितिजा आमच्याकडे लहान बाळ आहे, तू तिच्याबरोबर खेळायला येशील का. अगदी तुला हवं तेव्हा तू ये, आमच्याकडे राहायला आलास ना तरीसुद्धा चालेल. काही दिवस तू राहिलास तर भूमी आईलासुद्धा आवडेल आणि क्षितिजालासुद्धा छान वाटेल, येशील ना तू आमच्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ओजस त्या दोघांनाही मिठी मारतो आणि ओजस हळूच आकाशला म्हणत असतो की भूमी आईला राहू दे ना इथे आमच्याकडे, भूमी आई मला खूप आवडते, तिला इथे आमच्याकडे राहू दे. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश आणि भूमी दोघेजण संकर्षणकडे बघायलाच लागतात. संकर्षण खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. तेव्हा संकर्षण म्हणतो, ओजस बाळा इकडे ये बरं. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की हे बघ ओजस, तुला माहिती आहे ना भूमी आई आपल्या इथे नाही राहू शकत, कारण का क्षितिजा लहान आहे ना, ती बिचारी इतकी लहान आहे की तिला भूक लागली तर ती सांगूसुद्धा शकत नाही. मग आता भूमी आईची क्षितिजाला जास्त गरज आहे ना, तेव्हा भूमी आईला क्षितिजाकडे परत जाऊ दे. आणि तू आता बिग बॉय आहेस, तू मोठा झालेस की नाही, मग तू तुझं काम तू स्वतः करू शकतोस, तू स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतोस, बरोबर की नाही. त्याच्यामुळे भूमी आईला क्षितिजाकडे जाऊ दे आणि तू इथे राहा. तेव्हा इथे ओजस म्हणत असतो की अगदी बरोबर, मी मोठा झालो आहे ना, मी माझी काळजी स्वतः घेईन, पण क्षितिजा तर लहान आहे. भूमी आई तू जा क्षितिजाकडे, मी तुला नाही थांबवणार. तेव्हा इथे भूमी आता ओजसकडे बघतच राहते, कारण इथे भूमीने ओजसला अगदी आईची खरोखर अगदी माया लावलेली असते, प्रेमाने त्याला सांभाळलेलं असतं. तेव्हा इथे आता ओजस जेव्हा संकर्षणला मिठी मारतो तेव्हा संकर्षण भूमी आकाशला खुणवतो आणि म्हणतो की जा तुम्ही, मी सांभाळतो त्याला. त्यानंतरला इथे भूमी जायला निघते. तेव्हा प्रेक्षकांनो जात असताना आकाश आणि भूमी दोघेजण मागे वळून संकर्षण आणि ओजसकडे बघत असतात. तेव्हा दोघेही इतके इमोशनल झालेले असतात. प्रेक्षकांनो बघा इथे ओजस आणि संकर्षणचा चेहरा बघा, म्हणजे भूमी त्यांच्या घरामध्ये येते, घरामध्ये एकदम चैतन्य येतं. म्हणजे एका बाईची जागा खरंच, म्हणजे जी बाई घर सांभाळू शकते तसं घर कुणीही सांभाळू शकत नाही. पल्लवीनंतर खरं तर भूमीने ते घर सावरलं होतं, ओजस बरोबर संकर्षणलाही सांभाळलं होतं. तेव्हा इथे पल्लवी तर गेलेली असते, पण भूमी गेल्यानंतर अजूनच ते घर सुनं झालेलं असतं आणि ओजस आणि संकर्षण पुन्हा एकदा एकटे पडलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता जो अभिजित आहे की नक्की कोण प्रेक्षकांनो अजून काही क्लिअरच होत नाही आहे, कारण हा अभिजित जरा मंद व्यक्तिवानी वागतोय. म्हणजे इथे आता त्याची भूमीबरोबर काय दुश्मनी आहे ते काही कळत नाही आहे. इथे भूमीचा फोटो लावला आहे त्याने आणि त्या फोटोवरती चाकू फिरवतोय आणि तो म्हणतोय की भूमी, जरी तू घर सोडलं असलंस ना तरीसुद्धा तुझी शिकार करणं मी सोडणार नाही आहे, तुझी शिकार होणारच. तू हे घर सोडून दुसऱ्या घरी गेली असलीस ना तरीसुद्धा तुझी शिकार होणार, हे मात्र नक्की, असं इकडे आता तो अभिजित म्हणत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे भूमी रागिनीला म्हणत असते, काय रागिनी आत्या, बघताय ना तुम्ही, मी घरी परत आली आहे आणि आता बाप्पासुद्धा घरी आलेत, विघ्नहर्ता घरी आलेत आणि मी सुद्धा घरी आले. त्याच्यामुळे मी आणि बाप्पा मिळून या घरातील जी काही विघ्न आहेत ना ती लवकरच आम्ही दूर करणार आहोत. आणि त्याचबरोबर विघ्न तर दूर करेनच, पण आमच्या अपघातामागे तुमचाच हात होता. तुम्हीच आमच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते, तुम्हीच या अपघाताच्या मुळाशी आहात, हे सुद्धा मी लवकरात लवकर शोधून काढणार आहे,
असं इकडे भूमी म्हणत असते. पुरावे माझ्याकडे खूप आहेत आणि या सत्याच्या मी खूप जास्त जवळसुद्धा पोचलेली आहे. फक्त आता अजून थोडे पुरावे गोळा केले ना, की या सगळ्याच्या मुळाशी तुम्ही आहात ना, हे मी लवकरच सिद्ध करेन. अगदी पुरावे देऊन सिद्ध करेन, असं भूमी इथे आता रागिणीला म्हणत असते.